2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करत आमदार रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले. पण गेल्या 4.5 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष न ठेवता बारामती अॅग्रो लिमिटेड कामगारासारखी पक्षाची अवस्था झाली आहे, असा आरोप कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी करत आमदार रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुढील 15 दिवस मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यानंतर 2 दिवसांमध्ये पक्षप्रवेश निश्चित करून महायुतीकडून संधी मिळाली तर विधानसभा लढवू, असं मत प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकला आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते राजेंद्र वारे आदी हजर होते. याप्रसंगी बोलताना मधुकर राळेभात म्हणाले की आमदार रोहित पवार म्हणतात कर्जत जामखेडचा विकास केला, फक्त प्रशासकीय इमारती बांधल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारती झाल्या पण मोठ्या प्रमाणावर विहीर आणि रोजगार हमी योजना कामामध्ये भ्रष्टाचार झाला. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये अनेक अडचणींचा सामना सामान्य माणसाला करावा लागत आहे. आमदार पवार पक्षातील कार्यकर्त्यांना कसलीही किंमत देत नाहीत. त्याचबरोबर मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेस पक्षालाही कसलीही किंमत देत नाही. त्यामुळे सर्वजण नाराज आहेत. कार्यकर्त्यांना बारामती अॅग्रोचे कर्मचारी समजतात. अनेकांना दम देतात. ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना कसलीही किंमत देत नाहीत. हुकुमशाही पद्धतीने वागवतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल. रोहित पवार यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत. पैसे आणि साहित्य वाटून आमदार होता येत नाही, हे पवारांनी लक्षात ठेवावं, असंही याप्रसंगी राळेभात म्हणाले. काय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते जवळ धरत नाही. कार्यकर्ता हा बेस त्यांच्यापाशी मान्य नाही. जे कार्यकर्ते आहेत ते खाली राहिले पाहिजेत. नवीन एखादा माणूस तयार करायचा आणि त्याला पुढं करण्याचं त्यांचं काम चालू असतं की जे सामान्य कार्यकर्त्यांना पचत नाही. आणि कार्यकर्त्यांनी एखादा फोन केला तर कार्यकर्त्याचा जर फोनच उचलला जात नाही तर कार्यकर्त्यांनी गाढानं कुठं मारायचं, बोलायचं कुठं. एखाद्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी जर जातात तर त्यांच्याकडे 5-50 पी येतं. पीएनला फोन करायचा, पीएनने पुढच्याला करायचा, त्यांनी पुढच्याला करायचा आणि तोपर्यंत जे काम आहे ते राहून जातं. अशी कार्यपद्धती एकदम चुकीची कार्यपद्धती वाटते. ही कार्यपद्धती काय कुठं बाकीकडे काय पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्यांच्यापाशी राहण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. काल मला एक रोहित दादाच्या नावाने हातावरती मोठं गोंधून घेतलेलं आहे. 2 फूट गोंधून घेतलं इथपासून इथपर्यंत. छातीवर त्यांनी गोंधून घेतले. तो कार्यकर्ता त्यांच्या नावाने काल रडत होता की माझ्या वडिलाला नगरला दवाखान्यात नेतो म्हणले. मला इथून दवाखान्यातून बाहेर काढायला लावलं. ऑक्सिजनची मी ॲम्ब्युलन्स केली, नगरला नेलं. पण नगरला त्यांनी जिथं सांगितलं होतं तिथं ॲडमिट करून घेतलं नाही. ऑक्सिजनची ॲम्ब्युलन्समधला ऑक्सिजन संपला. माझ्या वडिलांना ऑक्सिजन मिळलं नाही, त्यांना मरावं लागलं. काल रडत होता. मागच्या आठवड्यातली गोष्ट. पण ही परिस्थिती त्यांची निर्माण. आणि मग इथून न्यायला लावलं आणि का पेशंट ॲडमिट झालं नाही. पेशंटच्या घरचे दवाखान्या पुढे राहतात. गोरगरिबाला माहिती नसतं की कसं दवाखान्यात ॲडमिट आहे आणि न ॲडमिट झाल्यामुळं त्या पेशंटला मरावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीने कार्यकर्त्याची संपर्क असला तर कसं कार्यकर्त्यांना. 8 दिवसापूर्वी त्यांनी अनेक बोर्ड लावले होते, सुपारी आणि सुपारी बाज. तर अनेक आणि आज जे बोर्ड लागले तर ते जे काही छत्र्या पावसाळ्यात उगवतात तर त्या पद्धतीचे बोर्ड लावले. सुपारी बाज हा काय त्यांचा काय फारसं हे मला सांगता येत नाही. किंवा पावसाळ्यातल्या छत्र्या आज त्यांनी बोर्ड लावले असं तुम्ही म्हणताय. मी काय पाहिला नाही. पण माझं असं म्हणणं आहे की रोहित पवारांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला नाही, असं राजकीयदृष्ट्या अभ्यास केला नाही. या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की 15 वर्ष लोखंडे निवडून आले. त्यांच्या विरोधात एकच उमेदवार असायचा. तेवढेच लढत व्हायची, त्याच्यात निवडून यायचे. 10 वर्ष राम शिंदे निवडून आले. पहिल्या इलेक्शनला 2009च्या 13 जण उभा राहिले. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य उभा राहिला. त्यावेळेस काय कुणाची सुपारी वगैरे घेतली नव्हती. त्यांनी स्वतःला आजमवण्याचा प्रयत्न केला आणि ते इलेक्शन झालं. 2014चं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला 4 पक्षाचे 4 उमेदवार होते. कुठेही कुणाची सुपारी घ्यायला तिथंही नव्हतं. आणि 2019च्या इलेक्शनला परत 2च उमेदवार होते. म्हणजे गेल्या 35 वर्षाचा विचार केला तिथं सुपारी घेऊन कोणी उभा राहिला तर आम्हाला दिसत नाही. मग आता त्यांना कदाचित त्यांनी राम शिंदेला पाडायसाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या का काय कोण असतं.
हे तर आम्हाला सांगता यायचं नाही. मग तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढणार याच्यावर ठाम आहात? नाही, मी अगोदरच सांगितलं की मी लढल ह्याची गॅरंटी नाही, मी लढविल ह्याची गॅरंटी. मी अपक्ष उभा राहणार, पण मी काही पक्षांना तिकीट मागणार. मी अगदी पहिल्यांदा राष्ट्रवादीला तिकीट मागितलं मागच्या महिन्यामध्ये. मी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना तिकीट मागितलं. नंतर प्रांताध्यक्षाकडे गेलो की आम्हाला तिकीट द्या, पण ते सांगितलं की आम्ही तिकीट तुम्हाला देण्याच्या ह्याच्यात नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षाला तिकीट मागेल. मी अपक्ष उमेदवारी करणार नाही. माझ्या पद्धतीने मी दुसऱ्या पक्षाशी कुठं जायचं ते माझ्या कार्यकर्त्याला विचारून तिथं जर तिकीट मिळालं तर लढवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोहित पवारांची जे कार्यपद्धती आहे, अगदी आज तुम्ही तिथून आलाय, जिथं कार्यक्रम केला तिथून आला, तिथं पक्षाचं कुठंच नाव नसतं. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात पक्षाचं अजिबात नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज बंधन मेळावा आहे असं कधीच नाही. रोहित पवारांचा कार्यक्रम असं म्हणून त्यांनी लिहिलेलं असतं. अगदी जिल्हा अध्यक्ष नाही, तालुका अध्यक्ष नाही, कुठं एखादा विभाग प्रमुख नाही किंवा सामान्य कार्यकर्ता असं कुणाचंच नाव नसतं. एकट्या आणि एकटे रोहित पवार हे स्वतःचा बारामती ॲग्रोसारखा पक्ष त्यांचाच असल्यासारखं हे करतात. अजिबात कुठं पक्षाची संघटना बांधलेली नाही, संघटना बांधायचा विषय नाही आणि संघटना बांधून पक्ष चालवायचा असं त्यांच्या डोक्यात नाही. त्यांना स्वतःच्या लेबरसारखा पक्ष चालवायचा असं मला स्वतःला वाटायला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर मी गेले 30 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे, परंतु शिवसेनेत माझं थोडं जमलं नाही आणि म्हणून मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. आणि मागच्या इलेक्शनला या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या सर्व सैनिकांनी मोठा प्रयत्न करून त्यांना या ठिकाणी निवडून आणलं होतं. आणि या तालुक्यातला भूमिपुत्र असलेला, माजी मंत्री असलेल्या किंवा कॅबिनेट मंत्र्याला पाडून रोहितदादा पवार यांना आम्ही निवडून आणलं. परंतु रोहितदादा पवार यांचं कार्यकर्त्याशी जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही, म्हणून मी या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर या भागामध्ये भाजपने 25 वर्ष राज्य केले आणि त्यांना बाजूला सरकून या ठिकाणी माननीय आमदार रोहितदादा पवार यांना आपण निवडून आणलं होतं. त्यामागं कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं, लोकांचं कष्ट होतं. आणि राम शिंदे ओपन झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर मी 10 वर्षे त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला आणि या ठिकाणी त्यांचा विरोध जिवंत ठेवला होता. आणि तो जिवंत ठेवलेला विरोध सगळा रोहित पवार यांच्या पाठीशी लावून आपण त्यांना निवडून आणलं. परंतु त्यांचं जे वागणं आहे, त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, ते कार्यकर्ता हा त्यांचा खाजगी नोकर आहे अशा पद्धतीने ते वागतात. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी राहायचं नाही असं मी ठरवलं आणि त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगता येतील, ज्यामध्ये त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे तो कार्यकर्ता मारण्यासारखी पद्धत आहे. कार्यकर्ता जीवन राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने. अगदी काल परवा त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात असं सांगितलं की मी कार्यकर्त्याचा नाही, स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा म्हणून हेडिंग टाकून त्या ठिकाणी कार्यकर्ते जमा केले आणि तिथं सांगितलं मी कार्यकर्त्यासाठी आमदार नाही, मी नेत्यासाठी आमदार. कुठल्याही पक्षाचा या लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना कार्यकर्ता हा पाया असतो. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा पाया, आणि हा पायाच त्यांना मान्य नाही. आणि त्यामुळे जर पाया मान्य नसेल तर या माणसाबरोबर काम करणं आपल्याला शक्य नाही. त्यांचं काम करण्याची पद्धत चुकीची आहे आणि म्हणून त्यांच्यापासून आपण फारकत घेतो. आता तुमची पुढची भूमिका काय? मी आता आज या पक्षाला फारकत घेतो आणि या पक्षातून बाहेर पडल्यानंतर माझे ग्रामीण भागात कार्यकर्ते, माझे शहरात कार्यकर्ते, माझे गोरगरीब कार्यकर्ते, सामान्य माणसं माझे कार्यकर्ते की जे मोबाईलसुद्धा वापरत नाहीत असे माझे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यापर्यंत पुढच्या 10-15 दिवसात जाणार. मी 10, 12, 15 तारखेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणार. त्यांना विचारणार आपण काय करायचं आणि जे कार्यकर्ते म्हणतील तशा पद्धतीने वेगळं उभं राहायचं, कुठल्या एखाद्या पक्षाला सहकार्य करायचं किंवा एखाद्या पक्षात जायचं याचा निर्णय नंतर घ्यायचा. निवडणूक लढवणारच का? येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही उमेदवारी करणार का? एखाद्या पक्षाकडून चान्स मिळाला तर मी उमेदवारी करणार आहे, अपक्ष उमेदवारी करणार नाही.
तुम्ही आधी जसं म्हटलात की मी शिवसैनिक होतो, तर मग पुन्हा घरवापसी होईल का? तशी ही जागा शिवसेनेला नाही आणि शिवसेनेचे दोन भाग झाले. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी शिवसेनेत आलो, परंतु विचार फुटले आणि शिवसेनेमध्ये दोन भाग झाले. शिवसेना या तालुक्यात एक नंबरचा पक्ष आमच्यामुळं होता किंवा माझ्या कुटुंबात आमचे बंधू शिवसेना तालुका प्रमुख होते, मीही शिवसेना तालुका प्रमुख होतो, मीही शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख होता आणि शिवसेनेची बरीचशी पदं या तालुक्यातले शिवसेनेकडे होते. त्यावेळेस शिवसेना एक नंबरला होती, परंतु शिवसेनेचा आणि माझ्यात त्यावेळेचे आमचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यात माझा एक मत झालं नाही आणि त्यांचे आमचे विवाद झाले आणि त्यातून मी फारकत घेतली. आता तुम्ही 2009ची निवडणूक लढवली, स्थानिकांनी तुम्हाला खूप भरभरून प्रतिसाद दिला. आता ही बी निवडणूक 2024ची त्या पद्धतीने स्थानिकाला लोक स्वीकारतील म्हणून तुम्ही या पद्धतीने तिथं उमेदवारी करण्याच्या विचारात आहात? स्थानिकांना प्रेफरन्स प्रत्येक माणूस देत असतो, परंतु 2019च्या इलेक्शनला आम्हीच राम शिंदेंना विरोध करून रोहित पवारांना या मतदारसंघात प्रोड्यूस केलं होतं किंवा त्यांना पुढं आणलं होतं. खरं तर स्थानिक म्हणून लोकांना आता परत माणूस हवा आहे असं वाटायला लागलं, कारण कधीही आमदार लोकांना मिळत नाही. आमदारांना कधी फोन केला तर तो उचलला जात नाही आणि मग लोकांना असं वाटतं की स्थानिक माणूस असला त्याच्यापर्यंत कमीत कमी आपल्याला जाता येतं. मी 2009ला इलेक्शन लढवलं होतं स्थानिक म्हणून आणि रोज लोकात मिसळत होतो म्हणून मला लोकांनी या जामखेड तालुक्यात 26,000 आणि कर्जत तालुक्यात 3,000 असे 29,000च्या वर मला मतं दिली होती आणि अपक्षात मी एक चांगल्या मतांनी पुढे आलेलो. एस नाना मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.